स्तनांचा कॅन्सर हा आपल्याला एक तिसऱ्या स्टेजमध्ये गेल्यानंतर जाणवतो. खूप वेळा महिलांना गाठी असतात, पण त्या टाळायचा प्रयत्न करतात की दुधाच्या गाठी असतात आणि बघू नंतर बघू आणि आपल्याकडे अशा सुविधाही नाही की आपण इझिली आज मला गाठ झाली, चला मी जवळच्या सेंटरला गेली आणि मॅमोग्राफी केली आणि मला त्याचं निदान झालं. आपल्याकडे ग्रामीण भाग असल्यामुळे सगळ्या गोष्टींचं निदान इझिली होत नाही. त्याच्यामुळे आपण निर्णय घ्यायला सुद्धा खूप वेळ लागतो की मुंबईला किंवा कल्याण, ठाणा, पालघर या शहरांमध्ये जाऊन की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणं हे आपण खूप वेळ लावतो ह्या गोष्टींना. आणि बऱ्यापैकी जे ब्रेस्ट कॅन्सर असतात त्याचं निदान हे तिसऱ्या स्टेजमध्येच केलं होतं. आपल्याकडे ते बऱ्याच ठिकाणी असंच होतं. तर तसं होऊ नये, महिलांचा विनाकारण मृत्यू होऊ नये आणि ब्रेस्ट कॅन्सर हा बऱ्यापैकी त्याच्यातून रिकव्हरी आहे, लवकर त्याच्यातून बाहेर येऊ शकतात जर ते पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला कळलं तर. त्यासाठी रोटरी क्लब वाडातर्फे आपण हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजन केलेला आहे की कमीत कमी आपण 80चा टार्गेट ठेवलेला आहे की 80 मुलींना आपण, स्त्रियांना 18च्या वयोगटाच्या ज्या वर काही स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी आपण ही कमी खर्चामध्ये जी गोष्ट 1500 किंवा 2000मध्ये मुंबईला होते ते कमी खर्चामध्ये आपण त्यांची तपासणी, फर्स्ट प्राथमिक निदान जे आहे ब्रेस्ट कॅन्सरचं ते आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणालाही काही डाऊट वाटला, कुठेही गाठ वाटली, सस्पिशियस कॅन्सरशी संलग्नित जर असं काही वाटलं तर त्यांना आपण मॅमोग्राफी सजेस्ट करू शकतो. मग आपण पुढच्या स्टेजसाठी आपण त्यांना तसं गाईड करणार आहोत. आणि समाजामध्ये तसं बघायला गेलं तर खूप प्रमाणात न्यूनगंड आहे अजूनही. म्हणजे मी लोकांना जर जागरूकता करत होती तेव्हा सुद्धा खूप लोकांचं होतं की नको, काहीतरी निघालं तर मग काय करणार. आणि हा न्यूनगंड मला वाटतं हळूहळू कमी व्हायला हवा आणि ही काळाची गरज आहे. आता आज जिथे एवढ्या महिला आल्या आहेत, 80 ज्या आहेत, 80च्या 100पर्यंत जातील. मला वाटतं त्यांनीही त्यांच्या जवळपास ज्या आजूबाजूच्या महिला आहेत त्यांना सुद्धा जागरूकता केली पाहिजे की आम्ही निदान केलं आहे. निदान करण्यामध्ये कुठलीही भीती नाही आहे, कुठलीही शंका नाही आहे, खूप काही मोठी प्रोसिजर नाही आहे. 300 रुपये खूप मिनिमल खर्च आहे. आपण एक टायमाला बाजारात भाजी घ्यायला गेलो तर 300 रुपये सहज घालवतो किंवा बाहेरही हॉटेलला गेलो तर 300 रुपये घालवतो. पण तपासणी करण्यासाठी आपल्या 300 रुपये घालवण्याचा जो हे आहे तो खूप बऱ्याच लोकांचा कमी असतो. जर खरंच एखादी संस्था, NGO जर काही तुमच्यासाठी अरेंज करत असेल तर ते एक जेन्युइन, एक निस्वार्थी भावनेने केलेलं असतं आणि या भावनेचा सगळ्यांनी लाभ घेतला तर खूपच अतिउत्तम आहे. आम्ही प्रयत्न करतो की पुढे जर आम्हाला अजून रिस्पॉन्स मिळाला तर हा परत जर कॅम्प अरेंज करता आला तर खूप साऱ्या महिलांना आपण घेणं शक्य नाही. आपलं एक टार्गेट आहे आणि एका दिवसात एवढे होणे शक्य नाही. हा तर जर लोकांवर रिस्पॉन्स असेल, जर कोणाची मागणी असेल तर आपण प्रयत्न करू की पुन्हा कॅम्प या संस्थेमार्फत अरेंज करू शकतो आपण. ज्या 2 जणी इथे आपले टेक्निशियन आलेले आहेत त्यांच्याकडून थोडंसं ते कसं निदान केलं जातं आपण त्याच्याकडून माहिती घेऊया. मॅडम, काही महिलांना काही प्रॉब्लेम संदर्भात तुमच्याशी संपर्क करत असेल तर तुम्हाला संपर्क कसा करता येईल? पंचूल आयुर्वेदिक भंडारच्या वरती चाणक्य अकॅडमीच्या बाजूला माझा दवाखाना आहे. सोमवार आणि गुरुवार फक्त संध्याकाळी 5 ते 7 वाजता. बरं, तुमचा काय मोबाईल नंबर देऊ शकता? 9890999909. मी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा अवेलेबल असते. डाएट कन्सल्टंट असल्यामुळे डाएट प्लॅन, योगा आणि आयुर्वेद या तिघांचा संगम करून ट्रीटमेंट कसं देता येईल हा माझा प्रयत्न आहे. आणि महिलांसाठी स्पेशली खूप काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त आयुर्वेदाने, फक्त औषधाने बऱ्या होत नाहीत. तर त्यांना योगाची जोड लागते, त्यांना एक्सरसाइजची जोड लागते, एक आहार पद्धती असते त्या आहार पद्धतीची जोड लागते. यांचा संगम साधून माझा प्रयत्न आहे की मी लवकरात लवकर त्याच्यावरती अजून प्रॅक्टिस वाढवून महिलांना प्रयत्न करेल की त्यांना त्यांच्या आजारातून मुक्त करण्यासाठी काही करता आलं तर. माझं नाव प्रणाली फ्रॉम UE लाईफ सायन्सेस. मी टेक्निशियन आहे आयब्रेस्ट एक्झाम या डिव्हाइसवरती. आणि हे डिव्हाइस आहे, या डिव्हाइसचं नाव आहे आयब्रेस्ट एक्झाम. हे पोर्टेबल डिव्हाइस आहे जिथे आपल्याला मेमोग्राफी किंवा कोणतीही सोनोमॅमो एक टेस्ट येते जी घराघरातून पोचता येत नाही आहे. त्यासाठी आपल्याला एखाद्या सेंटरला जावं लागतं आणि तिथून आपल्याला ही टेस्ट करावी लागते. पण हे असं डिव्हाइस आहे की आपला एक छोटासा किट आहे, ह्यामध्ये घेऊन जाऊन किती महिला असतील, आपला टार्गेट आहे 40 ते 50 पर डे झाल्या पाहिजेत. आणि तेवढ्या करून त्यामध्ये काही सस्पिशियस केसेस आला तर आपण पुढे टेस्टसाठी पाठवतो. आणि हे डिव्हाइस आपला जसं नॉर्मल अँड्रॉइड फोन आहे त्यामध्ये ब्लूटूथने कनेक्ट आहे. त्यामध्ये सगळं आपल्याला निदान कळतं की ह्या जर फाइंडिंग आहे की नाही आहे. मग जर फाइंडिंग असेल तर आपण त्या स्त्रीला एखाद्या डॉक्टरांकडे कन्सल्ट करतो आणि जे डॉक्टर प्रोसेस सांगतात त्यानुसार आपण पुढे जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतो.
चालत महिलांसाठी आपण कॅम्प आयोजित केलेला हा कसला कॅम्प आहे, किती महिलांची आपण नोंदणी केलेली आहे आणि याच्यात काय तपासणी केली जाणार आहे? सदरचा कॅम्प हा ब्रेस्ट स्क्रीनिंग कॅम्प म्हणून आहे. म्हणजे स्तनांची तपासणी केली जाते, ज्यामध्ये आपल्याला जर कॅन्सर वगैरे काही असेल तर तो ह्या अमेरिकन डिव्हाइसद्वारे तपासला जातो. प्रायमरी स्टेजवरच तो आपल्याला सापडतो आणि त्यामुळे पुढील जे काही महिलांमध्ये लज्जा पैदा होते ते कोणाला सांगत नाही. त्यामुळे मग साधारणतः डॉक्टर्स लोकांचे म्हणणे असे आहे की हा जो आजार आहे हा साधारण आपल्याला 3rd स्टेजमध्ये लक्षात येतो, कारण तोपर्यंत हा लपविला जातो. तर त्याबद्दल सर्व महिलांमध्ये अवेअरनेस तयार करणे हा आमचा या कॅम्पमागे मूळ उद्देश आहे, जेणेकरून सुरुवातीच्या स्टेजमध्येच जर हा आजार सापडला, तपासला गेला तर त्यामध्ये आपल्याला पुढचे सर्व अनर्थ टाळता येतात. त्या दृष्टीने ग्रामीण भागामध्ये या आजाराचा अवेअरनेस मिळावा हा मुख्य उद्देश आमच्या रोटरी क्लब ऑफ वाडाने यामध्ये ठेवून हा कॅम्प अरेंज केलेला आहे. सर, किती महिलांची नोंदणी केली आपण? सदर कॅम्पसाठी आम्ही सुरुवातीला 40 महिलांमध्ये अवेअरनेस मिळावा म्हणून आम्ही जाहिरात केली. त्या पद्धतीने सर्वांना सांगितलं. आज मला सांगण्याचा आनंद होतोय की आतापर्यंत 80 महिलांची नोंदणी झाली आणि अजूनही महिला आम्ही येऊ का म्हणून विचारता आहे. खरोखर जर प्रचंड किंवा चांगल्या प्रमाणामध्ये अवेअरनेस तयार होत असेल तर आज रोजी आजच्या दिवशी आम्ही साधारण 80 महिला प्लस 10-1 पर्यंत स्क्रीनिंग होणार आहे, तेवढेच शक्य आहे. पण खरोखर जर तुम्हाला आणखीन यामध्ये मागणी वाढत असेल तर आम्ही पुन्हा दुसरी तारीख देऊन पुन्हा ते नक्कीच ग्रामीण भागासाठी करण्याचा प्रयत्न करू, हे मी रोटरी क्लब ऑफ वाडातर्फे तुम्हाला आश्वासित करतो.